दाखवरा सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी धडके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ते वै श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरती जय देवा हरा तुझ गौरे कुमार चंदनाचे ओटे कुंकुमेश्वरा हिरे जुळलो मुकुट शोभा तो बरा कुंदुनतीनो पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ते वै मंगलमूर्ते दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देवा वंदना सरसुंड वक्रतीर्णना दासरामाचा पाये सदना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ते वै श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव जय जगदानंदी मैया जय आनंद रुद्रे पालन्ते ओम जय जगदानंदे नारद पाशरथ कुमवरदायक अभिनव पदचंडी सेवत सुर नर मुनि जगदानंदे वीणा वादन्ति ओम वीणा वादन्ति झुमकत झुमकत जनन 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 रमति राजन्ति ओम जय जगदानंदे
हा इंद्रायणी तांदूळ हा का बहिणीने दिले ना सार सार त्यांना सार दे. पाणी नर्मदे हर आज तारीख आहे 29 जानेवारी 2024 या दिवशी राघव नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र राघव नर्मदा परिक्रमा आयोजित नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र यावर्षी शिवणी तालुका नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये आहे. भरलाय गाव आणि बासने बेराव या ठिकाणी चालू आहे. आणि आज हरिभक्तीपरायण विकासानंदजी महाराज मिसाळ आणि सर्व परिवार त्या ठिकाणी आलेला आहे. सर्व परिक्रमावासी आणि राघवसुद्धा या ठिकाणी वाढण्याची सेवा देतो आहे. अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक आपण या ठिकाणी आज मैयानं करून घेतलेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बोलो 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 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बोलो 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 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरे हर ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव जय जय श्री राधे श्याम. सर्व परिक्रमावास्यांना आणि महाराजांनी जसा आदेश दिला त्या पद्धतीनं या ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक आज तयार आहे. सर्व परिक्रमावासी आनंद लुटत आहेत. स्वतंत्र हा भोजनाचा हॉल आहे. आपण मंडप बनवून आणलेला आहे. मंडप पॅक बंद आहे. तरी परिक्रमावास्यांना बसण्यासाठी जागा या ठिकाणी पण भोजनाची आपली व्यवस्था. राघव सुद्धा महाराजांच्या सोबत बसण्यासाठी बसला. आणि रात्री विश्राम झाल्यानंतर पुन्हा सकाळी सर्वांनी आठवून अगदी लवकरच रेडी आणि पहाटेच्या वेळचा हा नाश्ता आहे. नाश्त्याची पण पाणी तापवलं नाश्त्यासाठी
हीटर बसवलेलं आहे. 250 लिटर पाणी त्यामध्ये बसतं पडेल म्हणून आपल्या सेवेकरांनी चुलीवरती पाणी तापवून सुद्धा भाविकांना दिलेलं आहे. अशा प्रकारचा आनंद त्यांनी रात्रभर लुटला आणि चालत इथपर्यंत आलेले आहेत. एक नाश्त्याची पंगत